हॅलो गाईज, आता मी गेलते स्टुडिओला कारण का मला कपडे आले आणि मी आणि माझ्या पप्पा सिंगिंग. सो आता आम्ही चाललोय ती मेट्रो चालू झाली ना नवीन, तिथं जाणार आहे मी मेट्रोमध्ये बसायला आणि मी इतकी मज्जा करणार आहे तिथं. तुम्ही पण या, चला सवारीला. हाय लवकर चला मेट्रो. आता आम्ही आलो मेट्रोच्या प्रवासाला. मी आणि माझी कन्या सौम्या सांगा ना हाय कर. आम्ही आता इथून चाललो आहे मंडईवरून स्वारगेटवरून परत कसबा. आता आलो तिकीट काढायला. तिकीट काउंटर जात आहे 7 रुपये तिकीट आहे मंडईसाठी. 7 रुपये 7 रुपये फक्त. खूप कमी. सॅटर्डे संडे कमी असतात, शनिवार रविवार कमी असतात, 30% ऑफ होतात. अच्छा बघा, इथून मंडईवरून स्वारगेट ऐका ना. मला इथून मंडईवरून स्वारगेटवरून परत कसबा यायचं. वन वे जायचं तिकीट भेटतं, येताना तिकीट नाही भेटत. येताना तिकीट नाही तिकडनं घ्यायचं ना. ठीक आहे, दोघं आहेत आम्ही. चल खाली जायचं ना. हो समोरून खाली. चल तिकीट घेऊ आपण. चल तिकीट काढलं आम्ही डायरेक्ट स्वारगेटचं. मंडईला आम्ही उतरणार. तिकिटाची प्राईज आहे इथून मंडई फक्त 7 रुपये आणि इथून स्वारगेट 15 रुपये. म्हणजे तुम्ही इथून स्वारगेटला 15 रुपये जाऊ शकता. कसबा पेठ टू स्वारगेट. मग तिथनं परत रिटर्न 15 रुपये. बघू शकता तुम्ही. हे आमचं सॉरी कसबा पेठ मेट्रो स्टेशन. चल खाली ये इथं सौम्या. हां चला लवकर. येलो लाईनच्या मागे पण. हां आणि इकडे काय माहिती मी गेलेलो आहे. जाऊ तुम्ही. सौम्या थांब. तिकीट घे त्यांच्या हातातून. तिकीट घे सौम्या. चला लवकर. चल इकडनं अजून खाली आहे. माझ्या मते खूप मोठा डेप्थ आहे. थांब सौम्या, पळू नको. काय म्हणली सौम्या तू? हे परत तिसरं ॲस्केलेटर आलोय. पहिले 1 मग 2 मग आता हे तिसरं ॲक्सिलेटर आहे. वाव ब्युटिफुल. हो ये फायनली आलो आहे आम्ही. म्हणजे 3 ॲक्सिलेटर लागतात तेव्हा जाऊन आम्ही खाली येतो. बघू शकता तुम्ही कसब्याची आमची मेट्रो. चला आलेली आहे आमची कसब्याची मेट्रो. एकदम आत डेप्थपर्यंत बघा केवढं आत आहे एकदम. असा अंदाज आहे माझा की कमी कमी 4:17 स्टार्ट झाली आहे मेट्रो. तर बघायचं मंडईत किती मिनिटात पोचते. पुढील स्टेशन मंडई. चार वाजून 17 मिनिटाला आम्ही निघालो. 17 मिनिटे, 1 मिनिटात आम्ही मंडईत आलो. टाईम लावून 1 मिनिट. कसबा पेठ टू मंडई.
आपण आलो आहे आता मंडई स्टेशनमध्ये. आता आपण स्टेपनी जाऊया. चल सावकाश सावकाश. मी आलो आहे आता मंडई. एका मिनिटात आम्ही पोचलो कसबा पेठ टू मंडई. वा 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 वा. कुठे जायचं? थांब जरा. फोन करून बोलवतो मी इथं. थांबा का? चल एक्झिट. ए चल सौम्या. येडी लोक चालू नाही झाली, भांडणं चालू केली. बावड असतात लोक. बाबा, आपण आपली legs साफ करू. बिचारी मम्मी. आता हा परत तिसरा एस्केलेटर बाहेर पडायला एक्झिटचा. मंडेपर्यंत आलो मी, पण एक्झिट नाही केलं, बाहेर जाऊन नाही दिलं. म्हणजे बाहेर जर परत गेलो तर परत मला नव्याने तिकीट काढावं लागेल. आता त्याच तिकिटाने मी ऑलरेडी तिकीट काढलं होतं. मी आता इथनं चाललो स्वारगेटला. मी म्हणलो मंडेचा बाहेरचा फोटो काढावा, पण जाऊ दे बघू. आता परत खाली चाललो 3 एस्केलेटरनी आणि मग मी जाणार स्वारगेटला. स्लोगन चालू झाले BJPचे. नरेंद्र मोदी जैसा भारत माता की. ठीक आहे, पुण्याला मेट्रो आली, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ही BJP मुलंच आलेली आहे. मान्य करा, नाही तर नका करू. असतात लोक फॅन फॉलोईंगवाले. कोण आले? हेमंत रासने आलेला आहे. तुम्ही बघू शकता, हेमंत रासने आलेला आहे. हे बघा. भाऊ नमस्ते. कोण आले? हेमंत रासने आलेले आहेत. चल आपल्याला काय करायचं? पॉलिटिकल लोक आलेले आहेत. मेट्रोमध्ये लोक प्रवास किती करतात हे बघण्यासाठी चालायचं आहे. बघा हे मेट्रोचं. आता आपण कुठे चाललो सौम्या? आम्ही चाललोय त्या स्वारगेटला. थांबा थांबा थांबा. या. आलेली आहे मेट्रो स्वारगेटची. प्रचंड गर्दी आहे. लोक आलेले आहेत. ही आता आम्ही मंडईच्या इथे तुम्ही बघू शकता. झूम केलं तर तुम्हाला अजून एंडपर्यंत दिसतील लोक. आता टायमिंग लावतो मी इकडचं. 4:27ला निघालो आम्ही. 4:29. जर सेकंडनी कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 मिनटात आम्ही मंडई टू स्वारगेट आलो. 1.5 मिनटात. हे आम्ही आता आलेलो आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनमध्ये. रेड कार्पेट लावलेले आहेत. स्वारगेटला आलो आहेत आम्ही. बघू द्या. वा, हे आहे आमचं स्वारगेट. अजून काम चालू आहे बरंच. हां समय आपण कुठल्या स्टेशनला आलो आहे? चला आता आपण वरती जाऊ. आता किती ॲक्सिलेटर लागतात इथं बघायचं मग. म्हणजे मंडई टू स्वारगेट 1.5 मिनटं. कसबा पेठ टू मंडई 1 मिनटं. तिकीट पडलं. हा प्रवास. कुठे तिकीट? अरे पाडू नकोस. पडलं ना. हां आता दर. पॉकेटमध्ये ठेव. हा बाबा. मोदीजी येणार होते पण ते आले नाहीत. पुण्याचा पब्लिक थोडं नाराज आहे.
पण तसंही आम्ही खूप आनंद आहो कारण की आम्हाला मिळालेली आहे आमच्या हक्काची मेट्रो आणि सेंट्रलाइज AC आहे सगळीकडं. हो आहे सौम्य. या साईडनी आहे सौम्या, एक्झिट तिकड नाही बघ. बघू शकता तुम्ही हे म्हणजे हे सेकंड एस्केलेटर मग वरती स्वारगेटची ही मेट्रो. आता मला टायमिंग बघायचं आहे हळूहळू. आता टायमिंग बघायचं आहे स्वारगेट टू कसबा किती मिनिटात पोहोचतोय. आता हे फायनल एस्केलेटर म्हणजे स्वारगेट जरा मोठं आहे. स्वारगेटला 4था एस्केलेटर लागतो. हा 4था आहे पण हा छोटा आहे. चल हा आता 4था एस्केलेटर आहे. अरे बापरे 4था नाही अजून एक आहे 5वा एक्सिलेटर. नॉट एक्सिलेटर एक्सकेलेटर काय होतं त्याला थोडक्यामध्ये जिना लिफ्ट सारखा जिना. हे बघ आता हा 5वा आहे. आता पुढं किती आहेत माहीत नाही. म्हणजे किती डेप्थ टेकिंग केलेलं आहे मेट्रोचं. स्वारगेट मेट्रो स्टेशन आईला आपली मेट्रो. हां आता आपण एक्झिट. आता परत इथून आपल्याला जायचं कुठं आपल्या इथं कसब्यात. थांब आता आपण एक्झिट करू. 1 मिनिट फोटो काढू. स्वारगेट मेट्रो अजून तसं बरंच काम चालू आहे. मेन आम्ही डॉट स्वारगेटच्या चौकातच आलेलो आहे. चल आता आपल्याला परत जायचं कसब्यात. आता आम्ही इथनं टायमिंग लावणार किती मिनटात आम्ही स्वारगेट टू कसबा आमच्या इथं पोचतो. चला आता परत जायचं. बघा शेवटी पुणेरी पाट्या आल्या. स्वारगेट, मंडई, डेक्कन, कर्वेनगर, डिस्ट्रिक्ट कोर्ट, विमाननगर, येरोडा, पुणे. तिथं काय पुणे. अजून भरपूर काम चालू आहे बघा तुम्ही बघू शकता. हे मोदीजींच्या स्वागतासाठी ठेवलं होतं पण ठीक आहे. चला आता आम्ही परत चाललो स्वारगेट टू कसबा. आम्ही 21 रुपयात मंडईतून सॉरी कसब्यातून आम्ही स्वारगेटला पोचलो 21 रुपयात दोघं आम्ही. बघू शकता पुण्याचं पब्लिक मेट्रोचा आनंद घेण्यासाठी कशी गर्दी करत आहेत. बोल तिकीट कापून ठेवले हरवणार नाही. हां आता काय तर पुण्याचं काय. तिकीट काउंटर आपण असे स्कॅन करू शकतो तिकीट. इकडनं काउंटर आहेत म्हणजे गर्दी नाही व्हावी म्हणून असे खूप काही त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत. हे बघा तिकीट काढलेलं आहे. ओमकार नाव आहे कनेक्ट करा. 21 रुपये. इथून परत आम्ही जाणार आता कसबा. मी आणि सौम्य आमच्या दोघांचं तिकीट 21 रुपये. कसबावरनं डायरेक्ट दुकानात. हो आता कसब्यातनं डायरेक्ट दुकानात. चला आता इथं तिकीट काउंटरला चेकिंग करतो. किती आत एकदम मला इथं जरा थांबवली गाडी. माझ्या मते इथं 2 मिनिटाचा हॉल्ट असेल. चार 47 ला स्टार्ट झालेली आहे. आता कसब्यात किती मिनिटात पोहोचतो मला बघायचं. आम्ही 4:47 ला बसलो होतो.
4:50 वरती काय तर 22 सेकंड झालेले आहेत. साडेतीन मिनटात आम्ही स्वारगेट टू कसबा पेठ आलेलो आहे, फक्त 3.5 मिनटामध्ये, तेही AC मध्ये. तुम्ही बघू शकता, हे बघा. मोठमोठे सौम्या थांब, माझ्यापेक्षा जास्त आनंद मुलगीच घेते. काही जास्त नाही, फक्त तुम्हाला 3 मिनटात तुम्ही तिथून पोचता इथं, आणि त्याच्यानंतर 2 ते 2.5 मिनटं तुम्हाला एक्झिट घ्यायला लागतात. स्कॅन कर. शिकली पोरगी, दे माझं वालं दे. अगं माझं वालं दे इथं. ओके, चला चला चला, इकडनं बाहेर पडायचं आपल्याला. एक्झिट. बाहेर पडलो आता आम्ही. म्हणजे 2-2.5 मिनटात बाहेर पडतो आपण. म्हणजे सगळा प्रवास हा फक्त 5-5.5-6 मिनटाचा. अवघ्या 10.5 रुपयात एका माणसाला. स्वारगेट टू कसबा आलेलो आहे आम्ही बाहेर. सोमू, तर आम्ही उतरलेलो आहे कसब्यात. ही कसब्याची पुढील बाजू, आणि मागणं सुद्धा एंट्रन्स आहे यायला जायला. हे मागणं, हे मागचं बोळ. चल उतर खाली. चला, हे आमची शिंप्याळी कसबा पेठ. सोमू चल.